याचं तर तोंडाले पाणी दिसून नाही राहिलं मला. सांगा आता पावणे 7 होऊन राहिलं ना बाबा. काही माहित आहे का नाही का भुलला आहे. अरे देणके साहेब आपल्याला जायचं होतं म्हणलं चिखलदरा. गाडी घेऊन आलेला स्पेशल. अजून कायच्यात काही नाही का तुमचं? हा निघा लागेल ना बाबा. हो ना, मग आता काय ते बैल कटकट मरू देऊ आपल्या ट्रिपसाठी. हा तिकडे 2 दिवस लागते का 4 दिवस लागते तुमच्या ट्रिपले. मग आता ते बैलाची काही सोय लावा लागत नाही का? खा पाण्याची, चारा पाणी येते. मग शेजाऱ्याला सांगितलं, त्याला म्हणलं बाबा 2-3 दिवस आपले बैल आणि ते गाया वासराचं सांभाळायचो. हा मग लोक काय का तुम्हाला माहित आहे का सोपे आहे का लोक? हा तेच तर कसं हो म्हणलं म्हणून बरं झालं, नाही तर येता नसतं आलं मला. मग कास्तकाराला जाता येते कुठं? आता हे शेण काढलं, ते कोटा साफसूफ केला आणि इकडे आलो. आता मला आंघोळ करा निघाव. जाऊ लोड काही घ्यायला पुरत नाही तिकडे. 10 वाजेनं आपलं काय चाललं नाही का? जाणंच आहे का? हो ना, ते तर आहे म्हणा. सगळ्या गोष्टी बरोबर आहे. सगळं आपलं इकडलं बी निरेपिरे करून निघा लागते का नाही आपलं काय काय चाललंय आपले. काही काळजी करू नका. शांततेनं चहा पाणी आंघोळ गिंघोळ हे ते करा. मग निघून निवांत आपला नाश्ताही करून घ्यायचा. म्हणजे टेन्शनचं काम नाही. हा वाजू द्या 10 वाजो काय तिकडे 11 वाजो काय लोड काही घेऊ नका. एवढा घाल टाईम लागतो? 8 वाजेपर्यंत सर निरपिरे होऊन जाते माया. 8ला निघू इथून. हो चालते ना 8 वाजता? 8 तर 8:30 होत असते. मग काय माहित नाही का? दूरचे लवकर येते पण जवळचे अजून तयार नाही होत. मग काय आता आमच्या गावात तर कोणी उठले नव्हते. मी निघालो तर पण मी चला बघ आपल्याच्यानं उशीर नाही झाला पाहिजे. मग काय तर शांताराम हे ते उठायचेच होते तर त्याची 9 वाजते का 9:30 वाजते. मग काय न्याय रे नाही तीन. मग काय जाता येते तिथून. करा तुम्ही आरामात करा शांततेनं. चला मग नाश्ता गिस्ता असेल तर करा. मी बसतो अंदर. असं मी भल्ला काळजीनं काम करू राहिलो इकडे. मी आलो बा त्याचं झालं असं फालतू म्हणलं. असं म्हणजे आरामनच आहे समजा. काही एवढं हे लोड नाही. नाही काही काळजी करू नका. आरामात करा. काही असा विषय नाही आपला. हो कसं आहे आता लेडीज सोबत आहेत तर जरासं तयारी करणं हे ते टाईम लागतेच ना. आता आमच्या तिकडे तेच परिस्थिती आहे. घरोघरी मातीच्या चुली. हो काही नाही. आता लग्नालेच तर लोक 10-11 वाजता निघून राहिले. नवरदेव आता हे ते 1:30-2 वाजून राहिला लग्नाले. मग काय हे तर ट्रिपले होय आपलं. आपलं काय कोणतं काय 2 नाही 3 दिवस गेले तर आपलं कोणतं काय भार म्हणतर चाललं. करा तुम्ही आरामानं करा शांततेनं. मी बसतो. पेपर गिपर असं नाही का? हो ते तेवढा देऊन द्या कालचा असेल तर बसतो वाचक. तसं करू मग 9-9:30 निघू नाही का? म्हणजे बरं राहते. नाही तर मग त्याची लगाची तोंड धुवायचे राहायचे ना आपण तिथं हजर नाही का? हो बरं चला मग. हो चला बसा तिथं अंदर. हो वाचा पेपर गिपर. हो चहा नाश्ता घ्या. अरे संख्या उठवलं का नाही? त्या मारत्याला उठव ना बाबा रे लवकर. ते आता बैल बांधणं म्हणा रे. हा आता तू काय करशील एकटा? जा लवकर ते आवाज दिले. मग आता एकटं ते येवाई तिकून घाई करून या. आता फटाफट गाडी घेऊन तर बसा लागन बोंबलं. मग आधीच तर त्याला कारण पाहिजे. जा लवकर उठू त्याला मारत्याले. चहा घे म्हणा फटकन. होय म्हणा तिकडे तोंडून. बापरे किती वाजले रे बाबा? 7 वाजले वाटते का? आम्ही तर लोकांच्या तयार आहे झाल्या असं 6 वाजता निघणार होतो ना. मला लेखाचं इथं कसं काय आलं मी खाली बा पडलो घरात लेखाचं. बाबा रे येते आता संख्या नक्कीच. हो चला आता फटकन निघा लागन बा. बाबा माटी टाका पडलं खाली पडला का म्हणा. माटी टाके झालं ना म्हणलं लोकांचं. ते बाबा आवाज दुडाल तुमचे. लवकर करा म्हणजे तयार. ते बैल बांधा ते कोटा गिटा साफ करा. ते लोकांच्या झाल्या तयार. आम्ही तर कशीच काय एवढी झोप लागली. हो ना उठलो तर मी 5 अजून झोपलो. हो ना जातो मी. उठले का आले का सगळे होतच असते उशीर. इतक्या लवकर काय झालं कोणाचं अजून? कोण आले का पोट्टे बोलायला आले ते का? ते काय शिवराज भाऊ गाडी घेऊन गेले तिकडे तरी आपल्या शेंडीले. आणि बाकीचे आता हे बलावले आले तुम्हाला भानुभाऊ हे ते. लवकर करा तयारी. लवकर लागा काम कमी ही नाटा ते. लवकर कर लागन याचे फटकन. बरोबर आलोच मी. हो बस तोंड धुतलं चहा घेतलं की बस लागतो का मी. अर्ध्या घंट्यात ओके होतो मी. हो चल आलोच. पण ते काय म्हणे 6 वाजता निघणार आम्ही. 6 वाजता मिळालं बा 1 घंटे तिथं पोहोचते ना. तर 7 वाजून राहिले ना. पण अजून आले नाही तर काही नाही. फोन नाही किंवा थांबा का या का काही. म्हणलं कसं काय आले असतील का नाही काय निघालेच नसेल काय. निघाले असतील ते. आता 6 वाजताच म्हटल्यावर कसं असतील जवळपास असतील ना. पण एक वेळ फोन लावून पहा म्हणजे मग कसं समजून जाते खरं काय आहे. कसं करावं नाही का? हो कुठं उभं राहावं इथं आता. मारतीला फोन लावून देतो भाले. हो समजते मग काय नाही. कोण बोलता? संकेत बोलतो संकेत. अरे संकेत आहे का? अरे संकेत झाला का? चहा पाणी झाला का रे? म्हणलं काय पैसे निघाले का? गाड्या निघाल्या का? बापरे बापू आता तर मातीला उठले डोळे पुसत. आता गेले ते दात घातले आणि आपण शेण काढायला गेले. अजून गाड्या गेल्या कोणत्याच निघाल्या नाही. बाबा याचं तर म्हणजे शेण काढणं व्हायचं म्हणजे मग बाकीच्या आता शेण काढतील काही अंग तोंड धुतील काही येतील काही. अरे आम्ही इथं लगा संख्या इथं बसलो ना येऊन. म्हणलं हे त्याचे ते सासरे हे ते आले का नाही? गाडी गेली का नाही आणायला त्याले? ते देणकी साहेब गाडी गेली. हो शिवलाल भाऊ गेले गाडी घेऊन. तर ते आणायला गेले तर पण आपल्या आमच्या गावातले अजून कोणाचीच तयार नाही. शांताराम भाऊ आता दूध काढून आले. अजून म्हणजे कायच काही नाही. फटारे अरे म्हणे 7 वाजता हजर राहून काय करावं काय अजून निघायचा पत्ता नाही. अजून अंगाला तोंडाला पण नाही म्हणजे कठीण आहे बा. ठीक आहे हो ठेव फोन बाबा. हो जातो आम्ही घराकडे जातो. 9 वाजता येईल 100%. ठीक आहे ठेव फोन ठेव. हो आला होता म्हणा बापूचा फोन मारतील म्हणा लवकर निघा म्हणा. ठीक आहे ठेवतो मग. काय म्हणते अजून निघायचं वाटते नाही म्हणजे अजून उशीर लागते वाटते. म्हणजे आता पाहिजे तो भाऊ आता उठला आता शेण काढून काही अंगतून धुईन काही गाड्या निघन काही. ते देण किती कोणती काही निघते त्याचा सासरा तर काय सांगावं आपल्याला माहिती आहे का त्याचं. जाऊ दे चल घराकडे जा. 9 वाजता येईल गॅरंटेड.
आता होतच असते गावात म्हटलं की तुमच्यासारखं काय द्यायला काय कामं नाही का? मग घरचे कामं धंदे आता सगळी सोय साय लावून निघायला लागत असते. मग तुमच्यासारखं आहे का? चला घरी जाऊ आपण 9 वाजता निघू. शेवटी आपलंच खरं. हो बरं आहे, चल चल, हो घरी जा. पण आम्ही आता झालो सगळे लावत त्याला मारती. आता आंघोळीला गेला बस कपडे बदल की आलोच म्हणे मी. झालं ना काय झुंबर भाऊची गाडी बाहेर काढलेली आहे, याची काढलेली आहे, सगळं ओकेच आहे ना. ओके ओके, आता आंघोळीला गेला म्हणतो मारतीन काय. आता आपल्या गावातल्या असतात तयार झाल्या नाही अजून. मग काय आता लोक आपण तिथं हजर व्हायला पाहिजे ओळाखाली. बायाच्या तयार होते का लोक? पण यावेळी झाल्या होत्या ना कशा बी, थैल्या घेऊन तयार आहेत. पण आता तुमचं नाही आटपून राहिला फालतुराच्या गाड्या काढणं हे ती बसले आपले. त्या लक्ष म्हणले दिला गावात त्याला ते राहिलं दुनियाचं. तिकडे बाळभाऊ जाऊन बसले असून तिकडे 7 वाजता म्हणे हजर राहतो म्हणे. ते काय म्हणते तर शिवलाल भाऊची अजून गाडीच आली नाही. काय करतात तिथे येऊन बसता म्हणे ओळाखाली आम्ही. असं आहे ना ते. शिवलाल भाऊची गाडी आली की सगळे बरोबर तयारच आहेत. बस ती आली की निघाले समजा. पण आता 7:30 होऊन राहिले. म्हणलं 5 वाजता तुम्ही त्याला पाठवून द्याल म्हणता शिवलाल भाऊले गाडी घेऊन. मग इतकं उशीर लागते त्याला आले 1 घंट्यात वापस यायला नाही पाहिजे काही ना. लावर त्याला फोन ते काही येते त्याच्या आपल्याला उशीर राहिला. तसं करावं लागेल नाही का? शिवलेलेच फोन लावा लागेल. हो कुठं काय काय म्हणजे कशी इकडची यायला वाटते गाडीच नाही आली आणि काय बसता तिथे येऊन. बरोबर 1 मिनिट. हो पाहतो फोन लाव. अरे जा कसं शांतर मग तुम्ही रे एवढे हुशार माणसं. फोनावर फोन. आता माणूस काहीतरी अडचणीत असला पाहिजे म्हणूनच फोन उचलून नाही राहिला बा. समजलं पाहिजे पुढच्यानं. मग देडके समोर होताना काही गोष्टी नाही बोलता येत राजा. आता आलो मी बाहेर इकडे. हो सांगा आता काय आहे काय म्हणता. म्हणजे तिथंच आहे का तू अजून देडकीच्या घरी? वा रे वा कमाला. मिळालं बा गाडी चालून राहिला. मिळालं उचलतं का नाही उचलं म्हणून मी 2-2, 3-3 खेप लावून राहिलो. म्हणजे अजून तिथंच आहे का? ते बा बुरीच गोठ आहे. हो कठीण काम आहे. मग काय तर असे लोक जर संघ घेतले ना तेव्हा कठीण काम होणार आहे आपलं. मग काय तर अरे बा काहीच नाही त्याला उठाचा होता. मी आलो तरी मग पुरा चिनबिन झालो मी. अंदर बाहेर चाला हो म्हणे थांबा म्हणे मायाशेनं कोटा करा लागते असं करा लागते बैल बांधा लागते चारा टाका लागते काय त्याचं त्याला माहीत. निरा बांधून करून राहिला. सायकल इकडे ठेव ते तिकडे ठेव. ते म्हणे इतकी काय गडबड आहे. आपण करावं गडबड तर ते निरा असा फनास काढते. ते भुजंगराव नाव आहे त्याचं. म्हणून म्हणलं बा कसं आपण काही जास्त बोलू नाही शकत त्याला. तुम्ही काय बोलास ते बोला त्याला. अजून त्याचं मी तर म्हणतो बा 9 साडे 9 होती त्याला. कारण की मी म्हटलं बा लवकर जा लागते. तर ते म्हणे बा तुम्हाला गडबड असेल तर जा तुम्ही. मग आपण काय बोला. बापा म्हणजे अजून काहीच काही नाही का? म्हणजे आंघोळी नाही झाली का? तोंडाला पाणी नाही का? बापा मग काही निघतं तू. कसं काय होईल मग? हे इकडे लोक गडबड करून राहिले ना. लोक निघायची तयारीत आहेत राजा. थैल्या बांधून बसलेले आहेत वाट पाहून राहिले द्यायची. पण आपल्याला काही म्हणताच येत नाही. त्याला ऐकून घ्यायची मानसिकता का त्या माणसाची. मला तर हे बा पश्चाताप होऊन राहिला गाडी घेऊन. दुसरं कोणी आलं असतंच पुरलं असतं बा. मग काय तर नसता ताप झाला आता. पण हे बा अजून काही चहा नाही पाजला मला. बाहेरच उभा होता. इकडे तिकडे जाणं सुरू आहे. निरा गोष्टीचा मांडव त्याच त्याला सुचून नाही राहिला काय करावं काय नाही. असं वाटतं त्याला की 10-15 दिवसासाठी कुठे फिरायला चाललो. बोचकेन बाचकेन ते चिवडा भाजणं काय त्याचं मोठं कठीण काम दिसू राहिलं बा. नाही का नसते आपण आता नसतं घेतलं पुरलं असतं. इकडे त्याचं इवाई बी हे मारते अजून आत्ता उठलं म्हणजे आंघोळ करून राहिलं. मग काय ते दोघे सारखेच झाले आता. जवळीन सासऱ्याचं काम सारखंच झालं आता. काय बोला आपण ते मुंगशीराम करून राहिला इकडे तिकडे जरा मारून राहिला घरापुढे. झालं का मग काय करावं आम्ही. बरं हे बा तू काय कर मी फोन लावता येईल आता समजावून सांगतो असं साहेबा लवकर या म्हणून नाही का. फालतू राजा माया भिंद्याने फालतू घ्यायला नसतं पुरले आले ना. तुम्ही लावूच नका फोन. एकाच्या 2 गोष्टी वाढत जाईल फालतू. मग माणूस कसा हेडदिमाग माणूस आहे ते. इतकी घाई आहे का नसतं का? मी बरोबर बोलण्यात आणतो त्याले. 100% 9 पर्यंत टच तुम्ही घरालो का. तुम्ही मुंगशीराम भाऊ सांगून ठेवा 9 वाजू शकते बा म्हणा. थोडंसं कसं असतेच ना आता निघायचं म्हटलं की कसं तेवढं ॲडजस्ट करा. मी याले करतो बरोबर. बरं मी करतो इकडे तसं एखादं काही कारण सांगून देतो. काही विषय नाही. फक्त तू 9 पर्यंत टच हो. ठीक आहे मग तसंच करा तुम्ही. 9 पर्यंत 100% येऊन जा तुम्ही. हो तेवढे हँडल करून घ्या लोक तिकडचे. 9 पर्यंत करून घ्या म्हणा राहायला सुईला. 9 टच म्हणजे होतो. झुंबर काय किती वाजता निघा लागते म्हणलं. काही आले का नाही अजून? ती गाडी आली का शिवलालची? वाट पाहून राहिलो आम्ही. झालं ना सगळं झालं आता. न्यायरी केली सगळं म्हणलं आता 8 वाजून राहिले ना. बस ते सांगासाठी आलो तुम्हाला. जरा कसं 8चे 9 सव्वा 9 होऊ शकते. कारण की कसं आहे शिवलाल भाऊ गेले का गाडी घेऊन. त्याच्या गाडीचं माहिती आहे रोना दाबा. ते थोडीशी हवा कमी झाली म्हणजे मागच्या टायरची. तर ते म्हणे हवा मारल्याशिवाय काही निघत नाही म्हणे. मी दुकान उघडायचे आहे 8 साडे 8 पर्यंत कव्हर करतो म्हणे. तरी 9 सव्वा 9 इथं टच होते ते. तसं काही चिंता नाही. लागला नाट लागला. मग इथं गाडी सुधी होती तिथंच कशी काय हवा गेली त्याची. मग काय तर काहीच नाही. ते शिवलालच्या गाडीचा काही दोष नाही त्याच्या. हे अपेक्षा आहे 1 नंबरचा. मग माई वय आहे की ते भुजंगराव देंडके त्याच्यानं गाडी पंक्चर झाली. मग 12 वाजते म्हणलं आपल्या ट्रिपचे पुरे 12 वाजणार आहे आता. मग आता हे अजून म्हणते निघायचं आहे म्हणजे हवा कमी झाली हे ती नसते तापवडाले का. आता तुम्हाला म्हणून ना घेऊ नका हे आमचं मारते आणि ते शांताराम फालतू यायली गरज. फोन लावलो आणलं त्याला बोलव बसले आपले. आता बसा वाट पाहत त्याची. मग असं आहे ना. मग ते आता लोक निघालो असतो सगळेजण. आपण ते कसं आता ते सांगून नसते घंटा थोडीशी हवा कमी झाली म्हणजे बा पंक्चर नाही झाला काही नाही. बस बाद निघणार आहे ते. काही विषय नाही. काही सांगू नको मला तू. 12 वाजतापर्यंत तयारी करा मला लोक आले. हो असं सांगा तुम्ही. कारण की मला माहिती नाही त्याचं काय आहे तर काय नाही. 1 नंबरचा अपेक्षा आहे ती. दिवस आता असा निघाला तर पुढे काय आता दिवसभर काय होतील काय नाही. मग बरं झालं तरी कमीत कमी मा गाडीत तरी नाही घेतला. हो पाहिजे म्हणलं मी त्या गाडीत आहो त्याच्या गाडीत येणार नाही म्हणला. नसतं तर त्याच्यानं माय नाव खराब वाचलं काचं. नाही गाड्या नाही बदलत आम्ही. जसं आहे तसं ज्याचे जे गाडी भेटलेली आहे त्याच्यातच या लागेल द्यायला. आता करा तुम्ही तयार. राहायला सुले कामं करून घ्या. बहुतेक येतो म्हणे 9:30च्या अंदर पकडून घ्या आता. काही हरकत नाही. 9 साडे 9 येतो मी वावरातून चक्कर मारून येतो तोपर्यंत. ते अपेक्षा आहे बरे. या तुम्ही लोकांना आवाज द्या सांगून द्या 9 साडे 9 लोक काय येते तर पाहू आता काही येते. बरं का गेलं ना का मला दुकानात नाही. काय 8 वाजून राहिले गेलं ना म्हटलं.
जाऊ मी कसं आहे बा जास्त लोड नसतो तिकडे काशीनाथ हो मग काय 9 वाजता सांगितलं पाटलाला बा रोजच्या रोज म्हणलं माझ्या होत नाही मग काय तसं पुरं पाटकोड जाते राजा पुढ्या बांधू बांधू का सोपं आहे का ते मग 9 वाजता बंद रात्री 10-11 वाजता राजा मग काय सांगितलं मी त्याला कळक आज मालाला द्यायचा का रात्री उतरवला ते सगळं झालं पद्धतशीर काय तू काय म्हणतो म्हणलं ते शिवला आलाच नाही का ते गाडी घेऊन गेलं तर हा याची ट्रिप गेली नाही वाटते अजून नाही हो काय धामधूम दिसून नाही राहिली ओळाखाली तेच म्हणलं ना हे अध्यक्ष आपला मग काय तिकडे देणकेला आणायला गेला तिकडे गाडी पंक्चर झाली म्हणते आता झुमऱ्या सांगे ना मग काय 10 वाजता वाटते निघाय काय सांगा बा आता लवकर पाहू का लावून का फोन हा आपल्या शिवलाल भाऊले आता आपलं जाणं होऊन राहिलं म्हणून सांग नाही तर कशी मजाच घेतली असते रे मी पायवर लावून फोन काय काय त्याची गाडी बंदच पडत राहते बोला काशीनाथराव काय म्हणते गावातली पोझिशन काय म्हणते म्हणलं त्याची पोझिशन म्हणजे काय अजून तुम्ही आल्याशिवाय काय इकडे मग लोक वाट पाहून राहिला म्हणलं तुमची आजही गाडी बंद पडली म्हणजे तुमची असं समजलं बा आता झुमऱ्या सांगी तिथं मग शराम भाऊले काय हवा गेली ती म्हणे आता उशीर होईल असं तसं काऊन असा काऊन कोण राहिला म्हणलं तू हे गाडी ओके ठेवत जा ना तू लोक किती इकडे कटायलेत ना अरे ते सांगणार गाडी बंद पडली नसून तसं हवा नाही नेन ती कोण होईते गाडी ओके नाही देणके साहेबात झालं नाही तर मी काय करणार सांगितलं द्यायला फोन करून होत नाही म्हणून द्यायला मग आलता ना फोन तुमच्या तर इकडे बदनामी सुरू आहे तुमची गाडी अशी आहे तशी आहे ते बंद पडली वाटते असं झालं तर झालं मग मला बंदच पडली का म्हणून लावला आता फोन असं आहे म्हणजे माया बदनाम आहे मी द्यायला सांगू की काहीतरी दुसरं कारण सांगा बा 9 वाजे लोक हँडल करा मी आणतो द्यायला आपण लगेच त्याची बाजू घ्या ते माही बदनामी करते तिकडे हो ना बरोबर ठीक आहे झुमऱ्या म्हणत तसं नाही का कोणाला सांग मुंगश्रम भाऊले बरं थांब म्हणा तू आता तुला सांगतो काय आता हो त्याचीच गाडी पंक्चर आहे बा मी काय म्हणतो काशा तू काय कर हो त्याचीच गाडी पंक्चर करा आता हो म्हणजे आपल्याला म्हणजे नसून असं जर म्हणत असेल तर मग आता काय हरकत आहे तू काय कोणती हल्दी आहे बा हो 100 रुपये टाकतो मी द्यायच्या सटकन त्याची गाडी पंक्चर करा हो त्याला बा इंगत दाखवायचं आपल्या रस्त्यानं आता लय झालं त्याचं जमत नाही चालते मग काय कसं काय मी काय करणार पंक्चर फालतू मग अंगलट आला म्हणजे नाही ना माहिती लय मोठा गेम करून राहिलो मी मग काय तर या देणकेले त्याच गाडीत बसून आलो मी पाय ना आता लावालावी करतो बरोबर हो फक्त ती गाडी हवा सोडून देतो हो काही करतो हो माहोल करा ना मजा येते मग म्हणजे देणकेला इकडे का मुंगशिरा महिन्याचे मी भांडण नाही द्यायचे हां मग त्याच्यासाठी देतो ना चेतून मी थांब ना तू गडबड नको ना तू फक्त तेवढी हवा सोड गड्या झुमऱ्याला दिसू नको फक्त बरोबर करतो मी ते काय सांगा लागते आपल्याला आता तुमचंच चेला म्हटलं हो करतो मी हे हँडल करतो ते मग बरोबर बसू तुम्ही मिळा हो हो देणके साहेब आले म्हटलं ठेव फोन या हो देणके साहेब बसा ना बसा झाली वाटते तयारी नाही का बसा ठेव ना बे फोन ठेव आता झाली तयारी तर झाली आता बस पोहे खाऊन चालले जाऊ मग नाही का कायला आता जास्त झालंच लवकर तर कायला उशीर करा नाही का चालले जाऊ मग तलवार आणि आण बरं लवकर पोहे घेऊन ये लवकर पटकन चहा मांडून लवकर निघायचं आपल्याला चल लवकर आण लवकर पोहे हो बाबा आणते नाही होऊ द्या निवार म्हणा ना असं काही गडबड करायचं काम नाही अजून तयारी बाकी आहे म्हणजे त्याच्या पण आता काय आता हे उठून उभं काम झालं मी अजिबात येऊन नव्हतं राहिलं बरं हो मी आलो आपल्या गाडीचं कामात तुम्हाला माहिती आहे जुनी गाडी म्हटलं काही दगा फटका बसून सांगता येते का दूरचा प्रवास आहे आपला चिखलदरा म्हटलं का जवळपास आहे का टर्निंग आणि हे ते किती काय त्या रोडनं पण आता मी म्हणू बा नाही येत तरी चला म्हणून मग शेवटी आता आपण गाडी तयार केली पण आता लोक असे घेतले याच्यात नाही पहा किती लोक मतलबी असतील हुशार असते तर बरोबर गाड्या निवडून घेते तर आता तुमची वयस पहा ना मुंगशिराम भाऊ बरोबर झुंबरच्या गाडीत जातो म्हणे मी हो एसी गिशी आहे सगळी ओके आहे आणि माझ्यात दिले तुमच्यासारखे घालून सगळे जे समजदार लोक आहेत ते असं आहे म्हणजे लोकांना वाटतं वैकू येत नाही का पहा आता तुमच्यासारखे सांगतेच ना शेवटी गोष्ट आहे म्हणलं लपून राहत नसते म्हणजे मा युवा यानं त्या गाडीत जातो म्हणते आमच्यासारखे म्हणजे लोटो भैया नाही म्हणजे असं काम हो आता ते तर होणारच आहे रस्त्यानं लोटलट होईलच बा आपली गाडी म्हणल्यावर तर आपण आताच सांगू राहिलो खरं पुढे काय होईल याचं काही भवितव्य नाही म्हणून म्हणलं बा तुम्ही बी कसं आहे आताच तुम्ही ताणून घ्या नाही तर मग तुम्हाला कसं यायला वान नाही बरं चिखलदऱ्यापर्यंत मग आता काय करावं समजा मग आता काय म्हणावं काय त्याला हो त्याईनं आता जागा सीटच पॅक केल्यावर आपण काय बोलावं आता अरे बाबा तुम्हाला माहित नाही तुमची पोचलं आहे राजा तुम्ही फक्त एक आवाज काढा मी येत नाही म्हणा बस मी काय येणार म्हणा या गाडीत हिंदी तुम्ही चालले म्हणा त्या गाड्यानं मला देता म्हणा या गाडीत घालून मला काय जीवन मारता का म्हणा आधीच तर मला म्हणा बीपीचा त्रास आहे लोटलाट जर करायचं काम पडत मी काय करणार म्हणा चढाचे रोड आहे इकडे तिकडे म्हणलं मी येत नाही म्हणा येईन तर म्हणा त्या गाडीत बसीन म्हणा नाही तर मी येणं कॅन्सल तसं म्हणा नाही का पण ते काय आता फालतू आता जाता भांडगळ आणि ते आपल्याला वाटते जाऊ द्या बा काय आता जाते जाऊ दे त्याले नाही ना तुम्ही फक्त म्हणून तर पहा शब्द टाकायला काय जाते आपलं त्याने जर म्हणलं नाही मग जाऊ द्या मग सोडून द्या पिच्चा जाय म्हणा बा तूच जाय त्या गाडीतनी पण आपण म्हणतो आपली कोण बाजू कमजोर समजा आपण पोरीवाले म्हणजे का आपण का मामूली आहो का पोरावाल्यानं चांगल्या गाडीत बसा पोरीवाल्यानं कोण नाही बसा तुम्ही हे पहा त्याला फोन लावा म्हणा मी येत नाही म्हणा माय कॅन्सल आहे म्हणा तुम्ही मार्ग काढा म्हणा याच्यात मी ती येईन तर त्याच गाडीत नाही राहू द्या बा कुठं आहे बा भानगड करायला पुरत नाही चांगला दिवस निघाला आपला जाऊ द्या ना कुठं बसता त्याच्यातनी जाऊ दे गेम होते वाटतं बा पण मी म्हणतो बा आता शेवटी बा तुम्ही समजदार म्हणून ऐकून तर राहिले नाही ते एखादा भांडणं करत असता जाऊ द्या बा आता शेवटी लोटलाट करायची इच्छा आहे तर लोटा मग तुम्ही आता कसं आपली गाडी तुम्हाला माहिती आहे बा हो पहा नाही तर मागं येईल नाही तुम्ही बोलू राहिले ते काही बा चुकलं नाही म्हणलं खरोखर माणूस दबला आणि दाबतेच लोक करायचे हो संघर्ष बा कराच लागते त्याशिवाय ताल बसत नाही ते बा सहन करणारा खरा गुन्हेगार आहे खरी गोष्ट आहे तुमची नाही वाचा फोडाच लागणार न्यायला आपल्याला हो म्हणजे आपण कोणा मागं हटायचं लाव तुम्ही फोन लावत त्याला म्हणतो बा आपण येईन तर त्या गाडीत नाही तर कसं तब्येत आपली काही बरोबर राहत नाही का कुठं बसा लोटलाट जर करायचं काम पडलं एक तर गड्डे पाणी नेईन ते हटलं का हट थांबा फोन लावू द्या
पहिले झुमऱ्या आहे का पाहा लागेल नाही का मग झुमऱ्या नसले की बस एक खिया दिला टोचून ती बस जाय तिकडे नाही का 1-2 किलोमीटर गेली की गाडी पंक्चर. अरे झुंबर आहे का रे घरी आहे का रे झुंबर भाऊ बाहेर गेला कुठे गेला तर मला माहित नाही ते बाहेर कुठे आहे तो पण वावरात जाता टाइम होता का हे चालले आपल्या वावरात नाही. बरं झालं ते आता तुम्ही दिसले बोले नाही तर मग अजून आता तुम्हाला बोलावा. आधीच तर आता ते देणगे साहेब आता 9 वाजता येऊन राहिले ना ते फालतू. आता त्याने सांगितलं ना शिवलाल म्हणे 9 वाजता बिलकुल टच होतो म्हणे. आता 10-5 मिनिटं जराशी गडबड इतकी गडबड असते का होतच असते गाडीचा एखादा प्रॉब्लेम निघतच असते. ते तुम्हाला काही अनुभवच नाही बा. हो तुम्हाला वाटते मी आता खोटंच बोलू राहिलो. अरे बा त्या गाडीचा काही दोष नाही ना. माणूस कसा आहे माणसाचा पायगुण नाही चांगला या. मग काय आमचा जे युवा आहे का नाही ते कुठे गेलं का नाही काही ना काही आपता आणते. आपत खोऱ्या माणूस आहे ते. मग काय बा त्याच्याच्यानं गाडी ती अशी झालेली आहे. हो मग आपण जर असतो ना तर गाडीला काहीच नसतं झालं. मग हो तुम्ही काही नको अफवा पसरत जाऊ फालतूच्या. मग काय एखाद्या घडलं असते घडत असते काय कोणाचं काय त्यात काय दोष असते काही नसते खोटं आहे ते. पाहा तुम्ही आता हो ना पाना 12 नाही वाजून तर मला म्हणा ती हो येतच नाही ना. हो बिलकुल 100% सांगतो 12 वाजवते ते 12. हो बिलकुल ते गाडीचं काही ना काही अजून नवीन काम काढतेच ते. फोन आला होता पाहू द्या कोणाचा आहे. 1 मिनिट देणगे साहेबाचाच फोन आहे. हो मला वाटेच ना तरी येऊनच राहिले रस्त्यावर असं नसणार ते. हां बोला देणगे साहेब आले का आले जवळपास. नाही कॅन्सल आहे आपलं म्हणलं. हो आपलं जमणार नाही कारण की कसं इतका मतलबीपणा शाकटेलपणा आपण पाहिला नाही आजपर्यंत. कसं आहे आता फालतू आता बोलायला काही पुरत नाही. त्यापेक्षा बा नाही आलेलं बरं. हो आम्ही काही येत नाही म्हणलं आमचं कॅन्सल आहे. शिवलाल भाऊले पाठवून देतो मी वापस. हो कॅन्सल आहे कॅन्सल. वाटलंच ना म्हणजे कॅन्सलच करणार आहे ना. मग काय आहे ना अपेक्षा आहे ते. हो थांबा ना. हॅलो अरे काय राजा तुम्ही असं कसं करू राहिला आता अचानकच तुम्ही. ऐन वेळेवर नाही म्हणणं बरोबर आहे का. आता आम्ही सगळे तुमची वाट पाहून राहिलो. 9 वाजले 9:30 होऊ द्या त्याचा काय विषय. या ना तुम्ही आता काऊन काय आता तिसरा पाय काऊन काढू राहिला तुम्ही. तिसरा पाय म्हणजे काय आता काढत नाही तर काय आता म्हणजे ऐकावं तेवढं ऐकतच राहू का आपू. हे शिवलालची गाडी कोणत्या ढंगाची गाडी आहे तर हे म्हणलं आता यानं आम्हाला चिखलदऱ्याला तुम्ही पाठवून राहिले. माझ्यासारख्या बिमार माणसाले BP पेशंट आहो मी. आणि मला जर तुम्ही या गाडीतून लोटला जर मला करायचं काम पडलं तर काय जीवन घेता का म्हणलं माया. तिकडे बाकीचे चांगले धडधाकट लोक त्या झुंबरच्या गाडीतली चांगल्या एसीच्या आणि आमच्यासारखे याचेच नाही. म्हणजे हे काय तुम्हाला शोभते का म्हणलं कोणत्या नीतीनं करू राहिले तुम्ही. म्हणजे आम्ही का असे गय गुजरेच आहो का म्हणलं. आता सांगा किती हिरशी आहे हे. म्या म्हणलं तरी का त्या गाडीचं. अरे भाऊ म्हणलं युवा बा म्या कायले म्हणलं बा त्या गाडीत येतो म्हणून मी माया यायनं ठरवलं ना. यायनं ठरवलं मी बसून आलो त्याच्यात. म्या काय द्यायला काय सांगितलं का की मी त्याच्यातच येतो म्हणून राजे. हो सांगू नका भाऊ. हे बा युवा बा कुठेही मतलबपणा नको करत जाऊ ना. मग काय दादा आमच्यासारख्याला तुम्ही त्याच्यात ढकलून देता. तुम्ही पोरावाले आहे म्हणजे मग तुम्ही त्या गाडीत नाही म्हणजे आम्ही काहून बा त्याच्यात जा. म्हणजे आम्ही काहून सैन करावं. आधी तर पोरावाल्याचं पुरीवाल्यात काही आलं का आता कायच्यात काही नाही काही लावते राजे. काय आहे पा बरं शांताराम भाऊ सरपंच साहेब सांगा बरं. मी काय म्हणतो देणके साहेब तसा काही विषय नाही. हो हे कसं आहे पोट्ट्याने सगळं नियोजन केलं त्यानुसार बरोबर बसवले सीटा. त्याच्यात काही नाही तुमचं. आम्ही आहो ना आता हे आहेत ना संघ. मी तर नाही येऊन राहिलो म्हणा शांताराम भाऊ. हे ते सगळी टोय तुमची त्या तुमच्या वयाची त्याच्यातच आहे ना. हे बा ते काही मला सांगू नका बा आपण काही येत नाही म्हणलं. हो ते झुंबरची गाडी असन आपलं जर कसा प्रवास चांगला होत असन तर येतो आपण. हो दगदग सैन नाही होत आपल्याला आणि आपली तब्येत नाही राहत बरोबर. हो तर येतो नाही तर कॅन्सल आहे माय. राहू दे येत नाही तर नाही म्हणा राहू द्या म्हणा मग. हो सांगून देता येईल. तसं नसते थांबा ना तुम्ही. हे बा मी काय म्हणलं आपलं असं करा ना तुम्ही काय आता हे बा यावेळेस करू ना एक जसं मी हो ना तसं पुढे बसा ना तुम्ही. शिवलालपाशी समोर बसा. आपण कायच्यात बसत नाही म्हणलं. हो आपण बसू तर त्याच गाडीत नाही तर आपला विषय बंद. हो बस झालं एका शब्दातच आपला विषय आहे बाकी काही बोलत नाही. बरं मी काय म्हणतो मुश्राम भाऊ तुम्ही असं करता का तुम्ही आपल्या शिवलालच्या गाडीत त्याला आम्ही हाच ना संग आणि यायला जाऊ द्या मग त्या गाडीत नेता. हो काय करता त्याची नाराज आहे तर. म्हणजे मग आता कोण आता काल म्हणलं तर मग याच्यात बदल होणार नाही. आता कोण बदल करू राहिले कुठं आहे ते लारे कुठं आहे. आता बदल कसा काय करू राहिले तुम्ही. जे ठरलं ते ठरलं बा. हो तसं जर असं तर आपण येत नाही मग. म्हणजे त्याचीच कशी काय त्याची चालती आहे का मग. आता झाकटच पडते वाटतं इथंच नाही का कठीणच काम दिसते. नव्हतं इथंच वाजले आता एक काही मिट्टीन काय सांगा. अरे म्हणलं मग श्रीराम ऐकलं जाऊ दे ना बाबा. अरे काय आपण कसं एखाद्या गोष्टीत मग एक पाऊल मागं आलं पाहिजे एखादं पुढे गेला पाहिजे. काय असते त्याचं कसं 19-20 असते ते ॲडजस्ट करायला लागत असते. जाऊ द्या ना शेवटी युवाई सांगा तुम्ही. हो ना मग युवा म्हणजे मग आता आमच्यावरच लागता का तुम्ही. आता माझ्या तकदीरानं मला ते गाडी जर माया आलं नियोजनात तर मग मला भेटली तर भेटू द्या ना. मग तुम्ही काय आता याच्यात फात्या पडून राहिले म्हणून फालतूची. पण ते पाहुणे माणसं आता काय आता तुम्ही बी कसं काय करा ॲडजस्ट कसं करा आता काहीतरी तोडगा मग आता तुम्ही सांगा बा काय करा. बरं मी काय म्हणतो मग श्रीराम असं चालते का दोघा मी समजा ॲडजस्टमेंट तर करायच लागते आता दोघाला. म्हणजे दोघे काय ऐकून नाही राहिले तुम्ही. तर माय असं म्हणणं आहे याच्यातून एकच तोडगा निघू शकते किंवा एका इकून एका जणांना जायचं दुसऱ्या इकून दुसऱ्या माणसाने यायचं. समजा इकून मग श्रीराम भाऊ तिकून देणके साहेब चालते. हो चालते ना मग चालते भले. हो एका ऐकून आपण एका ऐकून मग ते आलेच चालते. मग त्याच्यात बसतो आपण. नाही तर म्हणजे दोन्ही इकून ते नाही चालते मग. हो काही हरकत नाही मला चालते. हो मी आता इकडून मी जाईन. हो तिकडून तुम्ही ये जा. हो तिकडलं पाहिजे ते मग. इकून म्हणलं आपण जाईन पहिले. हो चालते का तर येतो त्यांना हो म्हणा ना एका ऐकून कुकून आपल्याला यायला भेटूनच राहिलं ना. हो म्हणा जाऊ दे.
बरं ठीक आहे चला. हो मी तिकडून येईन. हो यायला इकडून जाऊ द्या. हो येऊ द्या म्हणा गाडी मग. देणके साहेब निघाला म्हणलं तोडगा आता, उशीर काही करू नका आता. हो इकडून तुम्ही या आणि तिकडून ते येतील त्या 100च्या गाडी. झाला हो, ओके बिलकुल. हो या लवकर या, शिवलाला म्हणा गाडी काढ म्हणा. बरं ठीक आहे. चला राणी घे थैल्या घे. हो चला. हो येतो म्हणलं आम्ही आता. बस अर्ध्या घंट्यांनी पोहोचतो तिथं. ठीक आहे. हो काही हरकत नाही. हो ठीक आहे. चला आता तोडगा निघाला. ट्रिपला सुरुवात होणार आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये आता काय चिखलदरा दर्शन हे ते आपण पाहणारच आहोत. परंतु आज खरोखर माफी मागतो, कारण की आज व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही. परंतु कसा का होईना, कमी मिनिटाचा का होईना, आपण बनवला, थोडासा उशिरा टाकला झाला. त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. आणि आता खरोखर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू उद्या 5 वाजता.